किल्ले वज्रगड आणि पुरंदर जाण्याचा रस्ता. धुक्यामध्ये हरवलेला किल्ले वज्रगड. मित्रांनो, मी तुमचा लाडका शिबिरात आज आलेलो आपण इथे या किल्ल्यावर सहजा येत नाही तो म्हणजे वज्रगड. किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. वारकरी सह्याद्रीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबर, लाईक, शेअर करायला विसरू नका. गवतामधून वाट काढत आम्ही किल्ल्याचा प्रवास सुरू केला. मित्रांनो, बालेकिल्ला आल्यानंतर आपल्याला निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं. पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला. किल्लेदार रसिउद्दौला प्रांताच्या हाती पडला. गड फत्ते झाला. ज्या पुरंदरसाठी दिलेर खान व मिर्झा राजांनी जंग हातोनात प्रयत्न केले आणि तरीही अखेरपर्यंत जो त्यांना मिळाला नाही तोच पुरंदर निळोपंतांनी 24 तासात काबीज केला. एक ते दीड तासाची पायपीट करून आल्यानंतर उमाजी नाईक यांची स्मारक पाहायला भेटते. अतिशय दगडात कोरलेली सुंदर आहे. बघू शकता त्या बाजूने बालेकिल्ल्याकडे जाणार रस्ता आहे. तर आता बालेकिल्ल्याचे अवशेष बघायला जाऊया. पुतळे आहेत त्या ठिकाणावर आल्यानंतर या बाजूला आपल्याला जायचं नाही. झाडी त्या बाजूला असा व्यवस्थित पायवाट आहे. व्यवस्थित अशी पायवाट त्या वाटेने आपल्याला जायचं आहे. आता तासाची पायपीट करून आल्यानंतर आपण किल्ल्याचे मेन प्रवेशद्वार बघूया. आता माझ्याकडे पहिला जो महादरवाजा आहे त्या ठिकाणी पावसात येण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका. रस्ता सापडत नाही. माहितीगार असेल तरच या, अन्यथा येऊ नका. जवळपास आपल्या कमरेच्या वर गवत आहे. अशा या अवघड ठिकाणी न आलेलं बरं. आणि वाटेमध्ये आपणाला डुक्कर किंवा बिबट्याचे पायाचे ठसे सापडले. ते आम्ही जाताना दाखवतो तुम्हाला. चला आता गडामध्ये प्रवेश करू. जाऊ
हरिद्वारचा तटबंदी दिसते आपल्याला. खूप खतरनाक ट्रेक आहे हा. हे बघा पायऱ्या पण लागतंय दिसल्या बघा. ह्या जंग्या बघा पुणे जंग्या पाहावयास मिळतात. हे बघा मित्रांनो, ही देवडीची जागा होती बघा. ही मावळ्यांची देवडी होती. हा बघा ब्रुज आणि किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार. इकडे तोफा वर नेत असताना गडावरून मराठे शर्तेने लढत होते. अग्निवर्ष करीत होते. पुरंदर शर्तेने लढत होता, पण मुघलही चौबाजूंनी भिडले होते. त्याचाही किल्ल्यावर मारा सुरूच होता. त्यात आता अशा बलाढ्य तोफा त्यांना येऊन मिळाल्या आणि या तोफांचा मारा वज्रगडच्या एक बुरुज ढासळला. ती तारीख होती 12 एप्रिल 1665. पडलेल्या बुरुजामुळे दिलेर खानाला विजयोनात चढला आणि त्याने पठाणांना वज्रगड वर चढून जाण्याची आज्ञा केली. पण मराठे देखील चिवट थोडे लगेच हार मानणार. हातगाईची लढाई जुंपली. 300 मावळ्यांनी किल्ला भांटा ठेवला. सकाळ झाली. मराठ्यांचे बळ अपुरे पडू लागले. त्यामुळे बुरुज सोडून ते आतील कोठांच्या पाच गुफा व 5 पाण्याचे टाके आणि पुढे गेल्यानंतर हनुमानजींचं मंदिर आणि पिंड पाहावयास मिळते. चला तर दर्शन घ्यायला जाऊया. बघू शकतात कातळ कोरीव पाण्याचे टाके. मित्रांनो, पूर्ण धोक्यात हरवलेला वाट आहे. खूप अवघड. हे बघा मंदिर लागलं. हे बघा टाक्यांचा पाण्याचा संच. आज आपण आलो आहे वज्रगड या किल्ल्यावर. वज्रगड हा किल्ला येतो पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुका. पुरंदर आणि वज्रगड हे जोड किल्ले आहेत. त्याच्यातील हा वज्रगड किल्ला आहे. या किल्ल्यावर येण्यासाठी गडावर तर वज्रगड येण्यासाठी थोडासा पावसाच्या दिवसामध्ये रिस्की आहे. पावसाच्या दिवसानंतर अगदी डिसेंबर नंतर या गडावर आला तर सुंदर चांगला निसर्ग पाहता येईल. गडावर आल्यानंतर प्रथम आपल्याला महादरवाजा लागतो. महादरवाज्यातून आत आल्यानंतर एक छोटा दरवाजा आहे. त्याच्या पुढे पाठीमागं पाण्याची टाकी आहे. तसेच हे मारुतीरायाचं मंदिर आहे आणि वरच्या बाजूला जे आहे ते महादेवाचं मंदिर आहे. तसेच पाठीमागच्या बाजूला आपल्याला बुरुज आहे, तटबंदी आहे, ती पाहता येते. तर आज आपल्यासोबत आले आहेत वारकरी सह्याद्री यूट्यूब चॅनल आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरचे संतोष साहेब आणि मित्र परिवार नाशिकहून आला आहे. तर चला पाहू
किल्ले वज्रगड वज्रगड आहे त्यांच्यामुळे लागतं आला ते शक्य नाही आहे. त्यांनी आग्रह केला का तुम्ही हा किल्ला बघून जा, तर इथं कोणीच येऊ शकत नाही. आज ते आल्यामुळे आम्हाला हा रस्ता माहीत झाला तर आलो आम्ही. त्यांचे खूप खूप आभार आहे. जय शिवराय. त्यांच्या काळात इथं तालीम होती. आताचे मंदिर पिंड महादेवाचं मंदिर आहे. पिंड पाहावयास मिळते, बघू शकता तुम्ही. तालमीच्या शेजारी आपल्याला कातळ करून 2 पाण्याचे टाके पाहावयास मिळतात, पण ते आता झाडांमुळे दिसत नाही. मित्रांनो, किल्ल्याच्या शेवटच्या पॉइंट पाशी आपल्याला चोर दरवाजा व बुरुज पाहावयास भेटतो. शेवटच्या बुरुजावरती आपल्याला पुन्हा व्यायामशाळा पाहावयास मिळते. मित्रांनो, वज्रगड टन संपूर्ण किल्ला बघल्यानंतर परतीच्या वाटेला निघालो. हा बुरुज शेवटचा बुरुज आहे. या ठिकाणी भरपूर पाण्याजोगा आहे, परंतु सध्या झाडी आणि अडचण असल्यामुळं आपणाला जास्त पाहता येत नाही. तरी संपूर्ण किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही. त्या ठिकाणी भुयार आहे आणि वरती आल्यानंतर हा शेवटचा बुरुज व्ह्यू पण व्यवस्थित अशी काठी राहतात. शेवट शुक्रवार 14 एप्रिल 1665 वज्रगड मराठ्यांनी मोगलांच्या हवाली केला. संपूर्ण गड फेरी करण्यासाठी 2 तासाची वेळ पुरेशी होते.
साधारण दसऱ्यानंतर आला तर खूप सुंदर होईल. वज्रगड किल्ला आम्ही पहिल्यांदा बघितला, खूपच छान आहे. आणि एकदा तरी या किल्ल्याला भेट द्यावा. इतकी ऐतिहासिक वस्तू आपल्याला बघायला मिळतात. आणि संभाजीराजांचा जन्म झाला नंतर त्याला जॉईन केला आणि राजांचे पाऊल पडलेले. खरोखर या किल्ल्याला तुम्ही एकदा भेट द्या. जय शिवराय. जय शिवराय. ऐतिहासिक वज्रगड. पुरंदरला ज्यावेळेस तह झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना 23 किल्ले दिले, तर पहिल्यांदा या पुरंदर किल्ल्यावर वेढा पडला होता. आणि वज्रगड किल्ला जिंकून वज्रगडावरून पुरंदरवर मारा केला आणि वज्रगड जिंकून संपूर्ण पुरंदरच्या तहाची बोलणी करावी लागली महाराजांना व 23 किल्ले द्यावे लागले. व आग्र्याला सुद्धा जावं लागलं महाराजांना. या तहानुसार असा हा ऐतिहासिक किल्ला आहे. महादेवाच्या मंदिराच्या डाव्या बाजूस व उजव्या बाजूस 2 पाण्याची टाकी आहेत. ती आपण पाहावीत. आणि महादेवाच्या मंदिरापाशी पुन्हा पोचून गेलो. आजचा किल्ला बघून पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जय शिवराय. नक्कीच भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये.